कस्टमर केअर मधून एका गृहिणीला आलेला आहे फीडबॅक कॉल. चला बघूया त्यांच्या गप्पा कशा रंगतायत ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संपेराव हिला. हेलो नमस्कार, मैं ओंकार बात कर रहा हूँ MHJ रेफ्रिजरेटर से. क्या मेरी बात नम्रता जी से हो रही है? हो रहे एक मिनिट एक मिनिट दोन दाबते. क्या मॅडम? दोन दाबते. मराठी बोलायचं असेल तर दोन दाबावं लागेल ना. मॅडम तुम्ही मराठी आहात का? हाय का? तुम्ही मराठी आहे का? हो, मी सुद्धा मराठी आहे. अहो मग दादा मराठीत बोलायचं ना का दोन दाबल्यावर आणि दोन दिल्यावरच तुम्ही मराठी बोलता? मराठी भाषा आपली अभिमान पाहिजे मराठी भाषेचा. नाही, माफ करा मॅडम. मराठीत बोला. हा मॅडम, मराठीतच बोलतो. मॅडम, काल तुमच्या घरी जो फ्रीज सर्व्हिस करण्यात आला त्या संबंधात हा कॉल केलेला आहे. फीडबॅक कॉल आहे हा. आणि आमच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी हा कॉल रेकॉर्ड होतोय हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. हॅलो, कॉल रेकॉर्ड करता का तुम्ही? हो, कॉल रेकॉर्ड. काय दादा आधी सांगत चला हो. नाही लाली लिपस्टिक लावली, नाही पावडर लावली, नाही क्या सहीन चालली, मी गाऊनवर बसले भाजी निवडी कसं दिसत. नाही मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा कॉल व्हिडिओ रेकॉर्ड होणार नाहीये, तर ऑडिओ रेकॉर्ड होणार आहे. मी तुमचं बोलणं फक्त आपल्यातलं रेकॉर्ड होणार आहे. नाही हो दादा ऐका तसं करू नका. ते काही कॉल बिल रेकॉर्ड करू नका. ऑडिओ व्हिडिओ काय आहे ना, माझी ननंद आहे ना, तर तिचा धीर आहे का नंदेचा, तर त्याच्या वर्गात ना त्याचा मित्र होता, त्याचा दोस्त होता, म्हणजे लहानपणापासून सारखी वारकी एकाच वर्गात होती ते. तर त्याची जी बहीण आहे ना, तर तिच्या बहिणीच्या बाबतीत असंच झालतं. तिच्या नवऱ्याने तिचा कॉल रेकॉर्डिंगवर ठेवला. तिला माहित नाही हो बिचारीला. हो बिचारी फोनवर बोलायची आणि तिच्या सासू बद्दल आईला सांगायची सगळं. ते तिच्या नवऱ्यानं ऐकली ना, अंदवत नाही हो तिला अजिबात. असं करू नका हो दादा. नाही मॅडम, आम्ही तुम्हाला पर्सनल प्रश्न विचारणार नाही आहोत. आम्ही फक्त फ्रीज रिलेटेड प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत. चालणार आहे का? मग तसं चालेल ना, तसं विचारा ना. मग तर मॅडम, हा फ्रीज जो आहे तो तुम्ही डिसेंबर 2023 साली घेतला होता, बरोबर? बरोबर बोलला तुम्ही. ते काय झालं, डिसेंबर मध्ये माझा हॅपी बर्थडे असतो ना. तर त्या हॅपी बर्थडेच्या वेळे ना यांनी मला गिफ्ट केलाय तो फ्रीज. नाही काय झालं, मला आमचे हे काय म्हणले का तुला मी पाटल्या करतो मस्तपैकी. म्हणलं काय आला हो पाटल्या, नाही का आता लाखावर सोनं गेलंय. म्हणलं पाटल्या बिटल्या नको बा. तर म्हणलं आपण एक काम करू, आपण ना फ्रीज घेऊ. मग त्यांनी मला फ्रीज घेतला. नाही आणि काय झालं, माझी सासू आहे ना, त्याला फ्रीज मधलं पाणी प्यायला लागत. आमचा आधीचा जुना फ्रीज होता ना, तो करंट मारायचा. तेवढा सासूला सांगितलं बा करंट लागतोय त्या फ्रीजला, चिकटून मरशीन बिरशीन. ऐकायचीच नाही. आणि काय करायची, बर्फ खायची. एवढा हात भर बर्फ घ्यायची, कुरुम करत. तिला लय आवडतो बर्फ खायची. आणि काय करायची, आम्ही वरडायचो ना, मरशीन म्हणायचो. मरशीन अगं किती बर्फ खाती. रात्रीची उठायची 2 वाजता आणि लपून बर्फ खायची. मॅडम काय म्हणलं, तिला बर्फ आवडतो तर चांगला नवीन फ्रीज घेऊ. म्हणजे उगा नको काय शॉक बीक लागून, नाही का उगाच मॅडम आपल्यावर नको का, नाही का. मॅडम म्हणजे मग नवीन फ्रीज घेतला डिसेंबर मध्ये ह्यांनी हॅपी बर्थडे ला गिफ्ट केला. म्हणजे हा जो फ्रीज आहे तो तुम्ही डिसेंबर 2023 ला घेतला आहे, करेक्ट? नाही हे मला म्हणले पाटल्या. माहिती आहे. तर मॅडम काय आहे की हा फ्रीज जो तुम्ही घेतलाय तो आता व्यवस्थित चालतोय? काय म्हणले? व्यवस्थित चालतोय का म्हटलं? चालन कशाला, जागच्या जागी उभा आहे तो. दादा मला शब्दातला गमती जमती खेळायला लय आवडतात. चालन कशाला, जागच्या जागी उभा. मॅडम मला विचारायचं होतं की तो फ्रीज जो आहे तो काल ज्या सर्व्हिसिंग झालं त्यानंतर तो नीट सुरू आहे, त्याचं सर्व्हिसिंग व्यवस्थित झालेलं आहे? चालू आहे. म्हणजे व्यवस्थित सुरू आहे. व्यवस्थित कालचं सर्व्हिसिंग नीट झालेलं आहे. चांगले. तुमची 2 माणसं आलती ना. बरोबर, त्या 2 माणसाबद्दलच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा. विचारा पटापट. तर मला सांगा, तुम्हाला ऑन टाइम सर्व्हिस मिळाली होती का? काय होती का? ऑन टाइम सर्व्हिस म्हणजे आमचे जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत ते वेळेवर आले होते का? आलते ना. मग तुम्ही त्यांच्या ऑन टाइम सर्व्हिसला 1 ते 10 मध्ये किती रेट कराल? हाय का, त्या माणसांचा रेट मी कसा ठरवणार? नाही काय मला
काही कळलं नाही. मॅडम नाही मला काय रेट ठरवायचं नाहीये तुम्हाला. तुम्हाला ते किती वेळेवर आले आहेत, त्यांच्या कार्य तत्परतेनुसार ते आलेले आहेत का, त्यावरनं तुम्हाला 1 ते 10 मध्ये त्यांना मार्क द्यायचे. अच्छा, म्हणजे त्यांना मी मार्क द्यायचे. हा. बरं. पण मग दादा हॅलो, हा ऐकायला येते का तुम्हाला? हो ऐकायला येतंय. पण मी काय म्हणते दादा, समजा बरं का, मी त्यांना कमी मार्क दिले तर मग ते माझ्या घरात साप सोडतील का? हॅलो 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 दादा. हॅलो हॅलो दादा म्हणलं साप सोडतील का माझ्या घरात, म्हणलं ते मी कमी मार्क दिले तर. हा नाही कळलं मला, आवाज येत होता, पण का कोण असं करेल मॅडम? म्या करते. मी करते म्हणजे आता नाही हो, लहानपणी मी जेव्हा लहान होते ना, लहानपणी काही कळत नसते, आल्लड वय असते ना, तेव्हा केलं मी. काय झालं, आमचे हिवाळे मास्तर होते का, हिवाळे मास्तर इतिहास शिकवायचे, ते प्राजूचे लाड करायचे. ती चांगली कविता बिविता करायची ना, तिचे लाड करायचे. माझे लाडच नव्हते करत, मी जेमतेम होते, मला काही एवढे मार्क नव्हते भेटत, मी आपल्या ऍव्हरेज मध्ये होती ना, तर मग ते माझ्यावर प्रेम नाही करायचे. मग मला लय राग यायचा, मोकार राग यायचा. मग मी एक दिवस काय केलं, दिला त्यांच्या घरात साप सोडून. ते बोंबलत हाफ पॅन्टीवर फिरत होते गावभर, हाफ पॅन्टीवर हिवाळे मास्तर. मग ऐकलं का दादा, त्यांना नंतर कळलं का नम्रताने साप सोडला म्हणून. मग मला शाळेतनं काढून टाकली. मी नाही गेले, मी एकट, मी कसले जाते शाळेत, मी पण नाही गेले शाळेत. बरं मॅडम. पण दादा फरक नाही पडला बरं का मला, शाळेत गेले नाही, फरक नाही पडला, 3 पोरं आहेत. मॅडम शाळेत न जाण्याचा आणि 3 पोरांचा काहीच संबंध नाही आहे. तुम्ही शाळेत गेला असतात तर तुम्हाला कदाचित कळलं असतं मॅडम. गमती जमती शब्दातल्या गमती. नाही मॅडम असू द्या, गंमत राहू द्या. नाही पण मॅडम मला सांगा, तुम्ही जे हे मार्क देणार आहात ते त्यांना कळणार नाहीयेत, म्हणजे जे 2 लोक आली होती त्यांना कळणार नाहीये. सो निश्चिंत राहा, तुम्ही ते किती वेळेवर आले आहेत त्यानुसार त्यांना मार्क द्या. म्हणजे ते खरंच करेक्ट वेळेवर आले असतील तर 10 मार्क द्या, जर ते थोडे लेट झाले असतील थोडे कमी मार्क द्या. तशा किती लेट झाले, किती वेळेवर आले त्यानुसार 1 ते 10 मध्ये तुम्ही बघा. म्हणजे ते मी त्यांना 11चा टायमिंग दिलता, बरोबर. मला कितीला, 11:40 फोन. ते 11:15ला आलते. अच्छा, म्हणजे त्यांना उशीर झाला होता. पाऊण तास त्यांना लेट झालता. हा म्हणजे त्यांना उशीर झाला होता. म्हणजे मी चुकीचा ऍड्रेस दिलता. म्हणजे तुम्ही चुकीचा ऍड्रेस दिला होता त्यांना. म्हणजे काय झालं, म्हणजे आम्ही आधी ना, हॅलो हा बोला ना. आम्ही ना आधी राजूनगरला राहायचो बरं का. ते तिथलं घर आम्हाला छोटं पडायला लागलं, परत नव्हतं, थोडंसंच होतं. तर मग आम्ही म्हणलं जरा मोठं घेऊ नाही का, थोडंसं आईस पैसा असं. हो, आम्ही खंबाळपाड्याला शिफ्ट झालो तिथं. अच्छा. इकडे अर्ध्या तासावर आहे, ते जरा लांब आहे तिथनं. अच्छा. तर ते चुकून त्या ऍड्रेसवर. अच्छा, म्हणजे तुम्ही ऍड्रेस चुकीचा दिलात म्हणून त्यांना यायला उशीर झाला. पण मला एक सांगा दादा, म्हणजे समजा मी त्यांना कमी मार्क दिले तर मग त्यांचे आई बाबा त्यांना वरडणार नाही ना? हॅलो मॅडम, आम्ही त्यांचे आई बाबा मॅडम आम्ही त्यांच्या आई बाबांना नाही सांगणार त्यांचे मार्क. आम्ही त्यांना पण नाही सांगत त्यांचे मार्क. मॅडम हे आमच्या पर्सनल ग्रोथ साठी असतं. मॅडम ऐका हा फीडबॅक आहे ना, तुम्ही आम्हाला 8 ते 10 मध्ये मार्क दिलेत ना, तर आम्हाला ना ह्याचा फायदा होतो तुम्हाला. अच्छा, मग एक काम करा ना दादा, त्या 10 पैकी 10 द्या. देऊ 10 पैकी 10 पैकी 10. काय काय उगाच एखाद्याचं नुकसान करायचं नाही का, आपल्याला नाही सवय. मला ना कोणाच्या फाटक्यात पाय घालायची सवयच नाही, आपण जास्त बोलती पण नाही, त्याच्यामुळे तुम्ही द्या 10. तुम्ही जर मला माझ्या नंदेबद्दल विचारलं असतं ना, गोळा द्या म्हणा, गोळा. तुम्हाला म्हणून सांगते दादा, एवढी बेकार बाई ना मी आजवर बघितली नाही. जळती मी उजाळे ना तिच्यापेक्षा, मग जळती माझ्यावर. आणि माझं नाक पण झरझरीत आहे तिच्यापेक्षा. आणि म्हणजे काय, तुम्ही आता व्हिडिओ कॉल करा मग तुम्हाला कळेल माझं नाक कसं आहे ते. काय आहे ना, म्हणजे नाक झरझरीत म्हणजे तसं माझं पण काही लय भारी नाही, तेमच आहे माझं पण बसकच आहे, म्हणजे तसं काही एवढं हे नाही. पण जर तुम्ही माझं नाक बघितलं ना आणि तिचं नाक बघितलं ना, तर मग तुम्ही म्हणाल तिला नाकच नाही. असे एवढं बेकार नाक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो. माझ्या नवऱ्याने माझ्या वाढदिवसाच्या दिवशी फ्रीज घेतला ना, तिला बघवलं नाही, मग लगेच करी ती व्हॉट्सअप ग्रुपवर, फॅमिलीच्या ग्रुपवर चॅटिंग करी ती, फ्रीज मधले पाणी कसे वाईट आहे, फ्रीज मधले पाणी कसे विषारी आहे, फ्रीज मधले पाणी कसे दूषित असते, त्याने किती पसरते. मी मुद्दाम काय करते माहिती का, तिच्या आईलाच पाजते पाणी. मग गिरमिटा फिरवीत तिची आई. सर्दी होती मग गिरमिटा. मॅडम
मॅडम मॅडम मॅडम हॅलो. मला अजून 2-3 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत मॅडम. मग विचारा ना, तुम्ही लय बोलत बसता दादा, पटापट विचारा. काय आहे ना, असल्या थातूर मातूर गोष्टींसाठी माझ्याकडे येळ नाहीये. काय होईन परत मग हे कामावर नेतील, मग भूक 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 करत बसतील, मग सासूला आहे तेवढं. काय ग, अजून जेवण बनवलं नाहीस का ग? मॅडम 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 सासूचं मॅडम मला प्रश्न विचारायचे आहेत, प्लीज मला प्रश्न विचारू द्या. आमचा पटा 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 येळ नाही, पटा पटा. मॅडम 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 ऐका, तुम्ही बोलायला मला वेळ द्या, मला प्रश्न विचारायला वेळ द्या. मला सांगा, आमचे जे 2 कस्टमर आमचे ते 2 सर्व्हिस प्रोव्हायडर तुमच्याकडे आले होते, त्यांनी फ्रीज मध्ये काय प्रॉब्लेम झालाय याची नीट माहिती तुम्हाला दिली होती का? हा हा दिली. तर हॅलो, हा ते बुट्याला होता का? बुट्याला दोघ घालती, तो जो बुट्याला होता त्यातला. बुट्याला कोण आहे? कोण बुट्याला मॅडम? तो जरा घुम्या होता, घुम्या. त्याच्या तोंडात ना मला वाटतं मावा होता, मावा. एक 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 काही बोललाच नाही तो, त्याने मला काहीच नाही माहिती दिली. नाही म्हणजे तो बुट्याला सोकॉल्ड तो जो कोण होता त्याने मावा खाऊन आला होता. हा, मला असं वाटत आहे. नाही वाटत असं सांगू नका. बोलला नाही ना तो, काहीच घुम्यासारखा उभा होता नुसता बघत. तुम्हाला माहिती मिळाली का तेवढंच सांगा. माहिती भेटली ना मला, ह्याने दिली, त्या उच्याला नाक्याला दिली. उच्याला नाक्याला. उच्याला नाक्याला? अरे उच्याला नाक्याला म्हणजे माझ्या शब्दातल्या गमती जमती तुम्हाला नाही करायचं, सांगते. उच्याला नाक्याला म्हणजे ज्याच्या नाकाच्या भोकात अंगठा पण जाऊ शकतो असा. उच्याला नाक्याला माझं बसक नाक आहे, म्हणजे करंगळी पण जात नाही त्याचा उचाला नाक माझं बसक तसा. उच्याला नाक्याला, उच्याला नाक्याला नाही का हो, तुमच्याकडचाच आहे तो आलता. त्याचा अशा शिटा बाहेर येत, असा शिटा बाहेर काढून चालू होता. तुम्ही म्हणलं बाया काय बायाचं काय असं मॅडम 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 मला कसं दिसणार आहे फोनवर? त्याच्या शिटा केवढ्या बाहेर होत्या आणि काय ते दाखवता येते. फोनवर आहोत की नाही मॅडम? व्हिडिओ कॉलवर कधी कधी बोलायची सवय मी आपली बोल. हा मॅडम ते सोडा ना, उच्याला बुट्याला सोडा ना. मला 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 गुण सांगा ना. तुम्ही किती मार्क देणार त्यांना 1 ते 10 मधलं? प्लीज सांगा बरं. एक काम करा, ह्याला द्या, उच्याल्याला द्या. उच्याल्याला चांगले द्या मार्क, त्यांनी चांगली माहिती दिली. त्याला तुम्ही ना हे घ्या, त्याला तुम्ही 10 पैकी 10 द्या. बुट्याल्याला 0 भोपळा. ऐका ताई, मला असं उच्याल्याला कमी बुट्याल्याला कमी असं वेगवेगळ्यांना नाही करता येणार मॅडम. बुट्याला जो आहे तुमचा बुट्याला, तो उच्याल्या नाक्याला. हॅलो, अहो एक ट्रेनी असतो आणि एक मेन काम करणारा असतो. तर आम्हाला त्यांना ग्रुप मध्येच मार्क द्यावे लागतात, रेटिंग द्यावं लागतं. सो तुम्ही एकच रेटिंग, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही उच्याल्याला देऊन टाका बरं रेटिंग. उच्याल्या ते नाक्याला चाल देऊन टाका. त्याने लय माहिती दिली बरं का चांगली. त्याला तुम्ही 10 पैकी 10 मार्क द्या. हा देऊ त्याला 10 पैकी 10 देऊ. हा द्या. नाही बाय, उद्या त्याला कमी मार्क दिले, देव बघतोय वरतून. देव म्हणन काय बाई आहे स्वार्थी, एवढी चांगली माहिती दिली तरी बिचाऱ्याला 5च मार्क दिले. ताई 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 काय एवढा हा गहन प्रश्न नाहीये देशावर आलेला. एवढं देवाला कशाला मध्ये आणताय तुम्ही? अहो काय नाही, देव बघतो. अहो काय नाही, देव नाही बघत आहे. देव काय आमच्याकडे कोण पण बघत नाही. आमचे कॉल तर मध्ये अर्धवट सोडून टाकून देतात, कॉल ठेवून देतात आमचे. हा एवढं महत्वाचं घेऊच नका तुम्ही. कुठलाही मनात एक आकडा धरा मनात आणि आम्हाला तो देऊन टाका रेटिंग. हा नाही, तुम्ही उच्याला नाक्याला 10 द्या. देतो ना. त्या बुट्याला बमचिक बाबा बघून घेते. काय बोलताय तुम्ही? बमचिक बाबा हो. कोण बमचिक बाबा? तुम्हाला माहित नसेल बमचिक. मला सांगा बरं का, तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम आला तर. माझी ओळख आहे बमचिक बाबाशी. हो, बुट्याला बघून घेईन. 2 दिवसात खबर कळन तुम्हाला त्याची. 2 दिवसात. अहो काय बोलताय तुम्ही बाई? नाही हॅलो दादा, हो तसं नाही हो, एवढं नाही हो, एवढी पावर नाही लावत बमचिक बाबा. म्हणजे गेल्याची खबर नाही मिळणार, 2 दिवस फक्त आजारी पडन तो, बाकी काय नाही होणार. मी असंच करीते. माझी ननंद मला त्रास देते ना, तिच्या बाबतीत मी असंच करीते. नाही मागं काय झालं तुम्हाला म्हणून सांगते दादा. मागच्या वेळेला ना घरी आली आणि माझ्या नवरा बायको मध्ये आमच्यात भांडणं लावून गेली. तिला काही कारण आहे का? यायचं बाय नंदेसारखं पाहुणेसारखं राहायचं, निघून जायचं. तर भांडणं लावून गेली. असला राग आला मला तिचा, दिली बमचिक बाबाला कंप्लेंट करून. आणि जशी घरात निघाली का माझी ननंद तिच्या ट्रेनच्या समोर दरड कोसळली. मॅडम 15 तास ट्रेन मध्ये बसून. बरं ऐकलं का दादा, ट्रेन मध्ये नाही पॅन्ट्री ना पुंट्री. तिच्या पार खाण्यापिण्याचे वांदे, शिसूचे वांदे, बिचारी बसली बोंबलत. असा बमचिक बाबा बेकार लय पावर लावी थोडीशी. नाही ऐकायचंय मला मॅडम, मला खरंच हे सगळं नाही ऐकायचं. आणि मला सांगू पण नका ना तुम्ही मॅडम, प्लीज. अहो मॅडम, हा कॉल ना रेकॉर्ड होतोय आणि हा कॉल ना ऐकणार आहे कोणतरी. हसतील काय? त्या ऐकण्यावरनं माझं रेटिंग ठरणार आहे मॅडम. मला प्लीज, मला फक्त
फक्त प्रश्न विचारू द्या ना मॅडम. विचारा 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 Please, आता. madam. हा, विचारा 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 पटापट विचारा ना. हो, दादा. हा, मला काम आहे पुढं. हा एकच हा हा. हा तर ते आमचे जे 2 सर्व्हिस प्रोव्हायडर आले होते चला मॅडम. कुठ्याला. हा त्यांनी काम झाल्यानंतर तुमच्या घरातली साफसफाई नीट केली होती का? हा केली ना केली. हा. चांगली त्या उचला नाक्याला चांगली केली. त्या बुटालाचं काही काम नव्हतं तिथं. त्यांनी आणि कसं आहे ना दादा, त्यांनी खरंच चांगला फ्रीज मला साफ बीप करून दिला बरं का, चांगलं लावून बिवून दिला नाही का, सगळा डेमो बिमो दिला चांगला नाही का. पण काय झालं, मी त्यांना म्हणलं आपण असं खाली हात पाठवायला बरं नाही वाटत बा. म्हणलं काय बाबा चहा पाणी काही घेणार का, तर त्यांना म्हणलं चहा देते बनवून. मस्त चहा बनवते, माझ्या हातचा चहा, कोरा चहा पिऊन बघा मस्तपैकी, तुळशी पान बिन पान सगळं चांगलं बाईतवार त्यांना चहा बिया करून दिला बरं का त्यांना. तर त्यांनी काय केलं, घाई मध्ये निघता ना तो चहाचा कप असतो का, तो दिला फ्रीजवर ठेवून. ध्यानातच नाही आलं, मी पार रात्रीचा बघितला चहाचा कोप वरती फ्रीजवर ठेवलेला आणि त्याला लागल्या ना मुंग्या बर का. त्याला मुंग्या लागल्या, माझ्या नवऱ्याने बघितलं आणि जो नवरा माझ्या वैतागला का, म्हणला काय तुला अक्कल नाही आणि मग सासूची बोलणी खाती तू. आता मला सांगा, मी एवढा सगळा संसार नीट बैतवार करीते, मला काय बोलायची गरज आहे का या माणसाला? मी फार 9चा ठोका म्हणजे 9चा ठोका, बरोबर 9च्या ठोक्याला सासूला जेवण देत असते. पण माझी ननंद एवढी बेकार बाई आहे ना, जळती माझ्यावर, मला वरडा पडावा म्हणून लई ती काय काय कारनामे करत असती. बरोबर 9च्या ठोक्याला माझ्या सासूला फोन करीती आणि गुल्लू 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 गप्पा मारत बसती ती. तिच्यात येऊ दे तिला घरी, तिला एकदा दाखवणार आहे बरोबर. हिला काम धंदे नसत्यात हो. ते कसं आहे, नंदेच्या नवऱ्याचं कॅटरस आहे ना, मग उरलेलं जेवण घरी घेऊन येतो. हिला कुठं जेवण बनवायचं असतंय तवा, हिला कसले काम धंदे लागत यात, त्या प्लेटा घेतात त्याच्यातच खातात. मला म्हणली होती एक दिवस येते का जेवायला घरी, म्हणलं ए मला नाही काम धंदे, मी नाही येणार तुझ्या घरी, मी नाही मोकळी. पण म्हणलं नको नाही का, परत सासूला कंप्लेंट करीन, मी एवढं वंसांना बोलल तरी वंसा आल्या नाहीत. म्हणलं वा, ह्यांना विचारलं, म्हणलं काय हो जायचं का आपण, जाऊ म्हणलं दोघं भेऊन नाही का एकदा. तर म्हणलं काय गरज नाही, काय बाहेर बिहेर जायचं नाही. संशय घेते तो माझ्यावर आणि मग परत माझ्यावर चिडचिड करीतात. आता मी काय अशी वाटले का यांना, आता बोलते बा फोनवर, पण म्हणून एवढं बोलायचं का. मग सासू म्हणती तासन तास बोलती, तासन तास बोलती, अशी माझी सासू बेकार आहे, माझ्या कंप्लेंटी करते माझ्या नवऱ्याला. आता मला सांगा, आपण दोघं इतका वेळ फोनवर बोलतो, आलाय का मला कोणाचा फोन, वाजले का मध्ये टुटू, म्हणले का मी तुम्हाला दादा मी नंतर बोलतो. माणूस आयुष्यात राऊची दया आली. थँक्यू नमा, लव्ह यू नमा. बघा हा सरस काय म्हणतात, प्रसाद. आउटस्टँडिंग, फारच मजा आली, अफलातून कॉन्सेप्ट होती. मी जर या फीडबॅक कॉलवाल्या माणसाच्या जागी असतो तर मी 2 गोष्टी केल्या असत्या. एक तर मी नोकरी सोडली असती, किंवा मी या बाईचा पत्ता शोधून तिच्या नवऱ्याच्या, नंदेचा आणि सासूचा सत्कार केला असता तिच्या घरी जाऊन. अशक्य नमा, तू बसल्या जागी होतीस पण त्याचा बाजार उठवलास तू. अफलातून भयंकर अवघड होतं हे स्किट सादर करायला, कारण कंटिन्युअस तुला बोलायचं होतं, कंटिन्युअस तुला ऐकायचं होतं आणि तुमच्या दोघांच्या समोर कोणीच नव्हतं. आणि आपल्या समोर जर का कोणी रिॲक्ट करायला नसेल तर ॲक्टरसाठी ते खूप डिफिकल्ट असतं की तरीसुद्धा कन्सिस्टंटली आपला परफॉर्मन्स चालू ठेवायचा आणि फक्त ऐकण्यावरती भर देऊन रिॲक्ट करत राहायचं. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. पण तुम्ही दोघांनी माइंड ब्लोईंग केलं. सेटिंगवाल्यांचं पण कौतुक केलं पाहिजे. अत्यंत थोडक्यात 2 जी वेगवेगळी लोकेशन्स दाखवलेत त्यांनी पण फार मजा आली. मोजकच नेपथ्य, एक सोफा इकडे, इकडे एक टेबल आहे, पण त्यांनी पण एका क्षणात की हे ऑफिस आहे, हे घर आहे, किंवा तो जो कॉर्पोरेट एक फील आणि इकडे असा सगळा अस्ताव्यस्त या बाईला सूट होईल असा हो, तर इतका परफेक्ट दाखवला. तर सेटिंगवाल्यांसाठी सुद्धा टाळ्या. येस, वेल डन ऋषी, वेल डन. व्हेरी इंटरेस्टिंग, खूप मजा आली. थँक्यू. येस आई, ब्रिलियंट परफॉर्मन्स. मला असं वाटतं की सिम्प्लिसिटी हा ना एक दागिना आहे आणि तो आपल्या लेखक दिग्दर्शकांना इतका छान ते त्याचं कोरीव काम करतात की अशक्य आहे. सचिन मोटे सरांना माझा सॅल्यूट, कारण एवढी साधी सोपी सरळ कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती किती सुंदर फुलवलीत. नमा,
फार मजा आली तुला बघताना. छोट्या छोट्या गोष्टी होत्या, तू त्या इतक्या सुंदर बाहेर काढल्यास, फार मजा आली. राऊत मस्त, मला असं वाटतं की फार कमाल बेअरिंग होतं आणि तुझं फ्रस्ट्रेशन पण छान बिल्ड केलंस. मध्ये जोर बैठका मारत होतास आणि काय करत होतास, ते सगळं युनिक होतं, वेगळं होतं, ते बघायला खूप मजा आली. नमा ब्रिलियंट, आय लव्ह यू. कडक. थँक्यू. मस्त परफॉर्मन्स. स्किट मध्ये त्या लोकांना नाही मिळू शकलं, पण तुम्हाला 1 to 10 मधलं 10 वाला रेटिंग. थँक्यू. थँक्यू प्राजू.